रेल्वेच्या धडकेमध्ये 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू आणि 40 प्रवासी गंभीर जखमी अशी माहिती सध्या समोर येते आहे। या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। मुंबईच्या दिशेने येणारी ही एक्सप्रेस या पुष्पक एक्सप्रेसमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली। अफवा उठली आणि त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेच्या डब्यातून उड्या मारल्या। ट्रॅकवर त्यांनी उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसली आणि त्यातून ही दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे। घटनास्थळाची ही काही व्हिज्युअल्स सध्या आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहतो आहोत। अनेक प्रवासी या ठिकाणी जखमी झालेले आहेत। काही जणांचा यामध्ये रेल्वेखाली चिरडून मृत्यू झालेला आहे। अनेकांचं साहित्य या ठिकाणी पडल्याचं देखील रेल्वे ट्रॅकवर आपल्याला दिसतं आहे। जळगावमध्ये घडलेली ही रेल्वेची दुर्घटना, यामध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अनेक प्रवासी सध्या गंभीर जखमी आहेत। मुंबईच्या दिशेने येणारी ही एक्सप्रेस, या एक्सप्रेसमधल्या रेल्वे अपघाताचा नवा व्हिडिओ आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। हा व्हिडिओ सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। प्रवासी रेल्वेतून उड्या मारतानाचा हा व्हिडिओ आहे। कशा प्रकारे नेमकी ही दुर्घटना घडली, त्या क्षणी नेमकं काय झालं, या क्षणाचा, ज्या क्षणानंतर ही दुर्घटना घडली त्या क्षणाचा हा व्हिडिओ सध्या एबीपी माझाच्या हाती आलेला आहे, जो आपण पाहतो आहोत। रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा उठल्यानंतर कशा प्रकारे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि कशा प्रकारे या प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। दुर्घटना घडण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत। जळगाव स्टेशन सोडल्यानंतर रेल्वेच्या पुष्पक एक्सप्रेसच्या एका डब्यामध्ये ठिणग्या उडाल्या आणि त्यामुळे आपल्या डब्यामध्ये आग लागली अशी अफवा उठली, अशी चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर जीवाच्या भीतीने प्रवाशांनी ही ट्रेन थांबवून या ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली। ज्यावेळी ट्रेनमधून उतरलेले हे सगळे प्रवासी या व्हिज्युअल्समध्ये आपण पाहू शकतो। आणि